महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर तर्फे गाव तेथे उद्योजक माध्यमातून उत्तर महाराष्ट्र उद्योग व्यापार संवाद व उद्योजक मेळावा संपन्न. उत्तर महाराष्ट्रासाठी पुढील 10 वर्ष सुवर्णकाळ विषयावर मार्गदर्शन. याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 27 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता धुळे शहरातील मालेगाव रोडवरील हॉटेल गोल्डन लीफ मुंबई हायवे या ठिकाणी या सभागृहात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर या संघटनेच्या वतीने आज गाव तेथे उद्योजक ही संकल्पना घेत उत्तर महाराष्ट्र उद्योग व्यापार संवाद व उद्योजक मेळावा पार पडला. यात उत्तर महाराष्ट्रासाठी पुढील 10 वर्षे सुवर्णकाळ या विषयावर सखोल असे चर्चा उहापोह करण्यात आली, मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी माजी कॅबिनेट शालेय मंत्री अमरीशभाई पटेल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर अध्यक्ष रवींद्र मानगावे, साक्री आमदार मंजुळाताई गावित, माजी आमदार कुणाल पाटील, चेअरमन ट्रस्ट बोर्ड आशिष पेडणेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर एस शेट्टी, तत्कालीन माजी अध्यक्ष संतोषजी मंडलेचा, मुंबई विभाग डॉक्टर धनश्री हरदास, मुंबई विभाग 2 किरण भोसले, पश्चिम महाराष्ट्र विभाग 1 सर्जेराव नलावडे, मराठवाडा विभाग सुनील किर्दक, पश्चिम महाराष्ट्र विभाग संजय शेटे, उत्तर महाराष्ट्र विभाग सौ सुनीता नितीन फाल्गुने, कोकण विभाग डॉक्टर संतोष राणे, विदर्भ विभाग सिद्धार्थ रुहाटिया, निमंत्रित सदस्य वेदांशु पाटील, सहकार्यवाह सुरेश घोरपडे व आदी सर्व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड कल्चरलचे सर्व सभासद, सदस्य, विश्वस्त, ट्रस्टी, उद्योगपती, उद्योजक, व्यापारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर हा उत्तर महाराष्ट्र उद्योग व्यापार संवाद व उद्योजक मेळावा पार पडला. या कार्यक्रमासाठी गव्हर्नर कौन्सिल सदस्य धुळे कैलास अग्रवाल, दोंडाईचा ज्ञानेश्वरजी भामरे, धुळेचे किशोरचंद्रजी पोद्दार व त्यांचे सर्व सदस्य यांच्या सहकार्याने सदर हा उत्तर महाराष्ट्र उद्योग व्यापार संवाद व उद्योजक मेळावा उत्साहात पार पडला. तर या ठिकाणी मोठ्या संख्येने उद्योग व्यावसायिक, व्यापारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. चेंबर ऑफ कॉमर्स मधून आलेले आमचे अध्यक्ष मान्य रवींद्रजी मानगावे, ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष, माझ्या मनात किंतु परंतु राहिलं होतं, पण ते झालं पाहिजे. ती पीपीटी करण्यासाठी माझ्याबरोबर एआयचा उपयोग करून सर्वात जास्त चांगलं काम जे केलं ते अथर्व बिरारी, मी यांना विनंती करतो त्यांनी वरती मंचावर यायचं आहे आणि चेंबरचे अध्यक्ष यांना विनंती करतो का त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. परवाच्या दिवशी मी त्यांना सांगितलं अथर्व कसं होईल, तर सकाळी 6 वाजेपर्यंत त्यांनी काम करून पूर्ण करून दिलं. वाढवण बोर्ड जो आहे आपल्या धुळ्यापासून जवळ आहे, जगातल्या 3ऱ्या नंबरचा बोर्ड त्याला टाकला. कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, रोड कनेक्टिव्हिटी वाढते. नाशिकचा एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल एअरपोर्ट बनतोय. अध्यक्ष मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या उडान योजनेअंतर्गत धुळ्याचं एअरपोर्ट पण मी लवकरात सुरू करावा. धुळ्यापासून औरंगाबाद एअरपोर्ट आहे, शिर्डी आहे, जळगाव आहे, सुरत आहे, इंदोर आहे, कुठे महामार्ग आहे. धुळे लंडनला रेल्वे मार्ग होतोय, तो इंदूर पर्यंत जाणार आहे. हा सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या धुळ्याला 10 वर्षात महाराष्ट्राच्या जनतेच्या सुरुवात होती. आम्हाला माहिती आपल्या सोबत हे स्वप्न पाहतोय. अमरीशभाई आपल्या सोबत हे स्वप्न पाहतोय. उत्तर महाराष्ट्रातील 10 वर्ष सोडणार आणि आपल्या सोबत जाऊन मी धुळ्याला सोडनगरी आणि उद्योग बद्दल सोडणार या 10 वर्षात होईल अशी आपल्या याच्यामध्ये करणार आहे. नमस्कार.